चरित्र केले नारायण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र कोणाचं नाही, एक तर देवाचं नाही तर देवमान्य संताचं. 3 लोकांचं चरित्र कधी ऐकायचं नाही. नास्तिक माणसाचं चरित्र ऐकायचं नाही 1, धनवान लोकांचं चरित्र ऐकायचं नाही 2, आणि स्त्रीचं चरित्र ऐकायचं नाही 3. नास्तिक लोकांचं चरित्र ऐकलं माणूस नास्तिक बनतो. धनवान लोकांचं चरित्र ऐकलं हृदयात लोभ वाढतो, आणि स्त्रीचं चरित्र ऐकलं हृदयात काम वाढतो. म्हणून चरित्र फक्त दोघाचं, देवाचं आणि देवमान्य संताचं. त्याच्यात कोण्या देवाचं? कृष्णाचं. त्याच्यात 2 अवस्था आहेत. रांगत असताना एक लीला आहे आणि गोधने राखीत असताना एक लीला आहे. रांगताना काय केलं? रांगत रंगणे चोरीत लोणी परमात्मा. किती वर्षाचं वय? 5 वर्षाचं. आणि 5 वर्षाचं लेकरू कुठं रांगतानी खोड्या करते का? हा बरं, हे म्हणायला लेकरू आहे पण रस्ता चुकून आलेलं ब्रह्म आहे. ते का आपल्या लेकरावर लेकरू आहे काय? महाराज म्हणले लेकरू नाही, रस्ता चुकलेला ब्रह्म आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले. अहो रस्ता चुकलं हे नवले, याच्यापेक्षा महानवले. भक्ती करता वेड झालंय. ब्रह्म कसे वेडावले ब्रह्म कसे वेडावले कसे वेडावले बाई. म्हणायला लेकरू होतं पण रस्ता चुकून आलेलं ते ब्रह्म होतं. परब्रह्म निष्काम तो या गवळ्या घरी. पण लेकरू कोणतं बी असू द्या नाना, खोड्या केल्या की घराने येणार. म्हणजे सकाळी सूर्योदय झाला यशोदेच्या दारात घराने बाई यशोदे यशोदा म्हणली. काय म्हणली? लय उंच आवाजात बोलायली. यशोदे कृष्णाची सांगावे कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे राहावे का जावे
एकदा आणि पुढं शिकायला गेले आमचे महादेव बुवा मस्त घरची घरी कार्यक्रम हा, शिकलेले हुकलेवानी करायला मला काल्याचं कीर्तन मला एक जणांनी प्रमाण दिलं गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी शिकलेल्यानी मग हे साधे भजले बरेच ना आणि पुन्हा द्या घ्यायचं काही विषय नाही असे माणसं आपल्याला पुरतीत मारा हा? हे महत्वाचं आहे. हा. यशोदे कृष्णाला सांगावे आता गोकुळी राहावे का जावे बाई यशोदे तो या पोराला सांग काय एक गवळण अशी राग रागत निघाली मला इतक्या राग राग निघाली तिला एक तर कंपनीतून रिव्हर्स गिअर नव्हता काय बाहेर रिव्हर्स गिअर कंपनीतूनच नाही समजून चालायचं कंपनी फॉल्ट आहे कंपनीत तशी म्हणलं मग रिव्हर्स गिअरचा इशू येत नाही रिव्हर्स नाही म्हणजे तुम्हाला कळलं का नवरा काही बी म्हणला ऐकायचंच नाही नवरा कोरेगाव म्हणलं की आपण गोरेगाव म्हणायचं याला म्हणायचं रिव्हर्स गिअर आलेला नाही आणि लय ताण घेत बसायचं नाही अशी राग रागत निघाली महाराज यशोदेकडे गेली पटा चढीला महाराज लाज वाटते का कोणाला कोणाला आता जगाच्या मालकाची मायन ती डायरेक्ट काय म्हणाली लाज वाटते का आणि तिथंच कृष्ण बसलेला यशोदा म्हणली कृष्णा बघ तू यामुळे ही मई काय काढायली लाज काढायली कृष्ण काय म्हणला माहितीये का आई तीच दुसऱ्याची लाज काढीत असती जी स्वतः पटा चढविला यशोदेच्या दारात गेली की पहिला शब्द वापरला यशोदे आवरे आवरे आपुला काना मालक आहे महाराज चतुर राहतो शिरोमणी मी तर नेहमी सांगतो 4 लोकांच्या गावा नादी लागा जाऊ नका लहान लेकरू चुकून मी नादी लागायचं नाही म्हातारा माणूस अजिबात नाही येडा माणूस चुकून मी नाही आणि दारू पिणार चुकून मी नाही दारू पिणार लय खतरा आता लय मोठी विनोद आहेत पण इथं झालेले ते सांगत नाही कारण डबल सांगितलं की मायला म्हणते यांनी पहिल्यांनी तेच सांगितलं होतं ना आता तेच गावातलं कीर्तन असलं की माझ्या डोक्याला जास्त ताण येतो मला कारण इतके कीर्तन एका गावात कोणताच महाराज करीत नाही आणि जर केलं तर भांडवल उघडं पडत आहे महिलाचं कीर्तन म्हणल्यावर मला रातपासून डोक्याला ताण आहे डबल आलं नाही पाहिजे आणि मग डबल आल्यावर उपयोग काय दळलेलं दळायचं म्हणल्यावर काय करायचं दारू नवीन आलं पाहिजे एक माणूस फुल दारू पिणार होता त्यांनी काय केलं अशोक महाराज बायको सारखी म्हणायची दारू सोडून द्या दारू सोडून द्या दारू सोडून त्यांनी एक दिवस काय केलं बायकोला टोपण भर दारू पाहिजे कोणाला दादाराव म्हणला बायको आणि बायकोनं दारूचं टोपण पिलं असं कसं तोंड केलं ते म्हणले माय काय घाण आहे तेव्हा म्हणला तुला आज कळलं मी हे दुःख कसं पचवीत असेल दारू पिणाऱ्याच्या नादी लागायचं नाही आणि म्हातारा माणूस चुकून मी नाही इतके दिमागबाज असतात महाराज काही काही म्हातारे इथले सोडून बरं हे महत्वाचं आहे एक म्हातारा रेल्वे निघालं आता रेल्वे निघालं स्टेशनवर रेल्वेत बसलं आणि 5 पोरं कॉलेजची रेल्वे शिरली माऊलीवर आता रेल्वेत 5 पोरं शिरले ते म्हणले काही केलं तर म्हाताऱ्याची टिंगल करायची पण करू नये बरं का म्हाताऱ्याला जे लोक धरून येत त्याचाच विजय असतो म्हणून म्हाताऱ्याला धरून राहायचं ते पोरं 5 रेल्वे शिरले आडायला लागले टाइमपास 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 पोरं म्हणले हेड येत का अरे टाइमपास पण कोणाचा करायचा ते म्हणले म्हाताऱ्याची टिंगल करायची हो पण म्हणले म्हाताऱ्याची टिंगल करायची पण नेमकं काय करायचं ते म्हणले काय नाही रेल्वे ती एक साखळी असते बरं कायला असते ती भांडणं लागली की हाणायला हा ती वडायला असती पण का वडायची असती संकट आल्यावर म्हणजे पोरं काय म्हणले
आपण ती साखळी ओढायची. कोणती? रेल्वेची. आता ते पोरं म्हणले साखळी ओढू, पण ते कुटाणा झालं. ते म्हणले तसं नाही, आपण 5 जण आहेत ना, 5 जणांच्या खिशात नाना 5-5 हजार आहेत. किती झाले? 25,000. काही कुटाणा झाला ते 25,000 देऊ, पण म्हाताऱ्याची. पण त्याला माहित नव्हतं ना हे म्हातारं आहे म्हणून. ते म्हातारं होतं मारा. त्यांनी काय केलं, ती साखळी वळली. आपण साखळी वळली आणि रेल्वे थांबली. टीटी आला, पोलीसवाले आले. नालाय घेत का रे म्हणे. ते म्हणे कोण नालाय? साखळी आम्ही ओढली. कोणी ओढली? ते म्हातारीने ओढली. म्हातारं म्हणलं, म्हाताऱ्याला पोलीसवाले तुम्ही म्हणली तुम्ही ओढली का? ते म्हणलं हा मीच ओढली. ते म्हणले का ओढली? का ओढली म्हणजे तिथं नाव काय लिहिलंय, संकटकालीन. संकट आलं ही साखळी काय करा. हो पण पोलीसवाले म्हणले तुमच्या काय संकट आलंय नेमकं? संकट काय आलंय? आता 25,000चा हरभरा केलंय म्हणजे. महिलाला लवकर कळलं आणि 25,000 खिशात टाकले. निघालो पंढरपूरला. यायने मला मरणाचं मारलं आणि 25,000 मै घेतली. बघा यायचे खिशे तपासून. सतीशराव खरंच पोलीसवाल्याने खिशात तपासली आणि प्रत्येकाच्या खिशात किती किती निघाले. 5-5 रेटून झपकिली आणि नीट ज्याला टाकली. पण ते शेवटची इच्छा विचारी, तुम्हाला काय इच्छा आहे तुमची? ते म्हणले काही नाही, एकदा आम्हाला म्हाताऱ्याचं दर्शन. म्हाताऱ्याच्या नादी लागायचं, येड्याच्या नादी लागायचं, दारू पिणाऱ्याच्या नादी लागायचं आणि लहान लेकरं तर चुकून बी नादी लागायचं नाही. महाराज गुरुजीनं बाळूला प्रश्न विचारला. म्हणले बाळू सांग बरं, घटना कशाला म्हणायचं आणि दुर्घटना कशाला म्हणायचं? बाळू मला काही नाही, शाळाला आग लागली ही झाली घटना आणि तिच्यातून तुम्ही वाचले दुर्घटना. लादी लागा. आता मला सांगा, देव कोणाच्या वाटत जात होता का? काही घेणं होतं? आता अशी टेकाडो म्हातारी म्हातारी राहत होती. भगवान म्हणले कोणाच्या वाटत जायचं नाही. पण ही गवळण रागाने निघाली देवाकडे. देव म्हणला माझ्यावर राग दाखिती का आणि माझ्या आईला तू बिनलाजी म्हणते का? आणि एक शब्द द्याला होता, आई जी तुला बिनलाजी म्हणती ती स्वतः बिनलाजी. काय देवाची लीला महाराज. ती देव आहे त्याची बरोबरी आपण करतो का? आणि ती गवळण महाराज रिवर्स गिअर ना हे तांबीस बाई डायरेक्ट नवऱ्याला म्हणली होय व काय म्हणते, होयच म्हणते का? आपल्याला या गोकुळात राहायचं. अरे तो मला जरा दम धर ना, इतका तांबीसपणा काय कामाचा आहे? अजिबात बोलायचं नाही म्हणजे. नाही तर तुम्ही तुमचं बघा, मी बघते. तो म्हणला बापरे हे रीता असला कुठाना म्हणे बायका भेटाना, तर हे काय असलं काय म्हणे. नाही नाही म्हणले काय करायचं तू सांग, तू जे म्हणशील तेच मी करतो. आणि आता काळच तसा आला. ती राग राग निघाली महाराज. कोणाचा राग राग? यशोदेच्या. यशोदा म्हणले असं करू नका, आमच्या पोरावर नाव येईल, पाटलाच्या लेकरांनी गाव माणूस सुटीला गावातून. काही समंजसपणा. 4 लोक आणू बोलून काहीतरी निवड. ती म्हण नाही नाही बाकीच्या पंचायती सांगूच नका, आत्ता चला म्हणजे चला, गाव सोडायचं. बैलगाडी झुपली. पाहिल्या का गाड्या होत्या का काय? बैलगाडी झुपली, दोघं नवरा बायको निघाली. कुठं? मंडच गाव सोड आपलं हे गाव सोडून निघाले ना. आता गाव सोडून निघाले पण चतुरा तो. आता गाडी झुपली, ते बैलन ते घुंगरण नाना. पहिलं काय वातावरण होतं महाराज. हाक जरा जो माने हा दादा तुझी गाडी घुंगराची, गाडी घुंगराची नाना गाडी घुंगराची. सोन्या गेला का? बैलगाडी झुपली आणि अर्ध्यात गाडी गेली आणि देवाने दादा बटन दाबलं. बाईचं नरड कोरडच. अशी तहान लागली माऊली बुवा. नरड कोरड पाडव, तोंडातून शब्दच फुटत नाही महाराज. डायरेक्ट नवऱ्याला म्हणली होय वा, आता जर पाणी पिले तर मी तुमची, नाही तर मी तुमची. नवरा म्हणला हे तर नवच काढतो. तुला तिथंच काय म्हणलो तुम्ही? अरे 4 माणसं मिठी ते दम धर, पण तुला दमत नाही. ती म्हणली बाकीच्या पंचायती करू नका, तुम्ही आता पाणी पाजिले तर बरं आहे, नाही तर मी तुमची राहत. अरे काय चलत महाराज, लय अवघड कुठाने येत. किती बी लांब लांब मिशाठवा बायको भेटत नाही का? चहा बुडवायच्यात काय करायचं? ते बायकोच्या आज्ञात माणूस महाराज गेलं. ते मला पाणी आणतो. इरीकडे गेलं. कुठं? आता इरीत गेलं, खाली उतरलं आणि जरासं असं ते वर आलेलं शेवाळ बाजूला काढू लागलं. पाणी भरायचं. चतुरा तो अहो यांनी बरोबर तिच्या मालकाचं रूप घेतलं, गाडीत बसला. ती म्हणली होय
ते मला इरीत भूती म्हणे. काय काय म्हणले नीट गाडी निघाली. बरं तिला बी ओळखू आहे ना, कारण देवाचं कामच असं आहे. तू का म्हणजे नटदारी असं रूप घेतलं उभे हुप तिच्या मालकासारखं, आणि गाडी निघाली आणि गाडी चालली. आता हे डुप्लिकेट होतं का ओरिजिनल? पण तिला खरं वाटलं ना. गाडी पुढे गेली, जे ओरिजिनल होतं का ते मागून आलं. तात्या कोणती म्हणणार तसलं तसलं. आणि आता एक ओरिजिनल होत. गाडी गेली नंदबाबाच्या दारात, गाडी गेली आणि मागून पोहोचलो. कोण? ओरिजिनल. नंदबाबाच्या दारात गेल्यावर तिथं सांगितलं हे असं असं प्रकरण आहे. ते मागून येणार म्हणलं ह्या पाका बायको माझी हे कोणी मला काही कळा ना. नंदबाबा म्हणले सगळं काम बाजूला सो, एक काम करा म्हणे, हे खड्डा आहे इतक्या फूट ज्याची उंच उडी पलीकडे जाईल त्याची बायको. आता हे गळून गेलेलं बिचार हे म्हणलं नंदबाबा बायको मिळू नाही तर नाही मिळू, पण आपली काय उडी जात नाही. म्हातारपणाला जर एखादा दगड मोड. आणि नंदबाबा होते महाराज. नंदबाबा ते म्हणले हे बघ बायको तूच आहे, कारण हे मला कळालं. पण आतापासून याच्या नादी लागायचं, कारण हे चतुर राहतो. अनंत खोड्या यशोदेच्या दारात रोज गाराने सांगाया आल्या गोकुळच्या स्त्रिया. गाराने सांगाया आल्या गोकुळच्या स्त्रिया. आजपासून तो गावात थांबायचं नाही. आई कुठं जाऊ? उद्या जाई सवय घेऊन सगळं साहित्य घेतलं. काय काय घेतलं? खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी. चाली सगळं सावळा जग देती, सारखं से भेलो सावळा जग देती. चला चला खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी. सगळं साहित्य घेतलं. परमात्मा निघाला. पावा घोंगडी घेऊन पाय सवे गोपाळ रानात जाई हो. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कुणी जावा द्या वृत्ती बेदली परमानंद. सगळं साहित्य घेतलं निघाले. इकाड्या खोड्या बंद केल्या आणि तिकडे गेल्यावर खेळ चालू केले. हा मामा बोर हवा घुमरे वाजे हवा घुमरे वाजे हवा हवा बोर हवा घुमरे वाजे हवा हवा बोर हवा घुमरे वाजे हवा. ए आवाज बघती बघ बोल त्रिगुण खेळविती दांडू आता खेळीती दांडू. खेळ
वाजवा एकदम मस्त मार. खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला भरपूर खेळ खेळले गोपाळ. खांदेभार काय खेळायचे सुख. किती वाजले? 1:30 वाजलाय. काम सारूनी सकळ आले हवगे गोपाळ. झाली आता वेळ म्हणते ना शिदोऱ्या. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे. भगवंताने सगळे गोपाळ उभा केले. भगवान मध्यभागी उभा राहिले. त्याचं वर्णन दशमस्कंदामध्ये गोड केलं. बिभ्रद वेणुम जठरपटयो शुंगवेत्रेचे कक्षे वामे पाणो मसरुं कबलम तत्फणंगलेषु तिष्ठन मध्ये सुपरिसुरव हास्य नर्वभि स्वै स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुगवाल केले. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की हर 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 ज्ञानेश्वर